राज्यात विधानसभेसाठी मतदानाला आजपासून सुरुवात झाली असून काही ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाल्याने प्रक्रिया सुरळीत होण्यास थोडा वेळ लागला। यामुळे मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या। मतदान प्रक्रियेत पारदर्शकता आणि गोपनीयता राखण्यासाठी मतदान कक्षात मोबाईल नेण्यास सक्त मनाई आहे। मात्र बार्शी विधानसभा मतदारसंघात या नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघडकीस आले आहे। या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यावर कारवाई केली आहे। बार्शी विधानसभा मतदारसंघातील एका उमेदवाराच्या चिन्हासमोर बटन दाबतानाचा व्हिडिओ एका मतदाराने मोबाईलवर शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे। या प्रकारामुळे प्रशासनाची जबाबदारी आणि सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। मतदान केंद्रांवर पोलीस यंत्रणा तैनात असूनही अशा प्रकारे नियमभंग झाल्याने निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे। संबंधित मतदारावर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे। मतदान प्रक्रियेदरम्यान अशा घटनांमुळे निवडणूक प्रक्रियेच्या गोपनीयतेवर गालबोट लागते असे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। बार्शी मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र राऊत आणि ठाकरे गटाचे दिलीप सोपल यांच्यात तीव्र लढत सुरू आहे। या व्हायरल व्हिडिओमुळे राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे। निवडणूक आयोगाने मतदारांना मतदान कक्षातील नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे आणि अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत। नमस्कार, मी प्रमोद गायकवाड, निवडणूक निर्णय अधिकारी, बार्शी विधानसभा मतदारसंघ। बार्शी शहरातील मतदान केंद्र क्रमांक 84 वरती मतदान करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती अज्ञात व्यक्तींनी पोस्ट केलेला आहे। सदर केंद्रावरती लाईव्ह वेबकास्टिंग आहे। सदर व्यक्तीचा शोध घेऊन आम्ही त्याच्यावरती गुन्हा नोंद केलेला आहे। सदर केंद्रावरती सकाळी 8 वाजेपर्यंत 34 मतदान झालेलं आहे। तरी मी सर्व मतदारांना विनंती करतो की कोणीही मतदान प्रक्रियेच्या गोपनीयतेचा भंग होईल अशा प्रकारचं कुठलंही कृत्य करायचं नाही।